अण्णा, अरे विकास, श्रिया, आता तो चिवडा घेऊन ये. अरे ये विकास, अरे बाहेर का थांबलायस? ये. किती मोठा झालास रे. तुझ्या आवडीचा चिवडा तुम्हाला बरं मिळते. तुझी आवडी निवड अजून लक्षात आहे माझ्या. अरे आपण शिकवलेला आपल्या संस्कारात घडलेला मुलगा आता एवढा मोठा झालाय, त्याचा खूप अभिमान आहे मला. अरे आपल्याच शाळेतला फळा येतो. रिटायरमेंटला आठवण म्हणून इकडे घेऊन आलो. तुला आठवतंय का? याच फळ्यावरती अंकगणित, बाराखडी, बहिणाबाईच्या. अरे आठवतंय का? अण्णा, तुझ्या बाहेर एवढी झाडं. अरे तुझ्या वर्गातले सृजन, गीता, अविनाश आठवतंय का? अरे दरवर्षी शिक्षक दिनाला येतात, एक रोपटं घेऊन येतात आणि म्हणतात तुम्ही आमची जशी वाढ केली तशी त्या रोपट्यांची करा. मुलं मोठी झाली पण आपल्या मुलांना आणि गुरुजींना विसरली नाही. पण तू मात्र, पण ते असू दे, तुझ्या त्या आरक्षणाच्या मोर्चाचं काय झालं? मोर्चा राजकारण. अरे 90% मार्क असून सुद्धा, एवढा त्रास होऊन सुद्धा तू आता आरक्षणाचा मोर्चा असू. एक बोल. हा बोल. आपली ती शाळा. अरे हो, शाळेवरून आठवलं. उद्या निवांतपणे तू एक फेरफटका शाळेकडे मारून ये. तू होतास तेव्हा 7 तुकड्या होत्या, आता 23 झाल्यात. मुलं मोठी झाली, काही डॉक्टर, इंजिनियर झाली, काही तर IAS सुद्धा झाली. गावातली परिस्थिती बदलते. म्हणजे तशी पालकांची परिस्थिती नसली तरी ते आवर्जून मुलांना शाळेत पाठवतात. अण्णा, ही शाळा पाडायची, तिथं फॅक्टरी बांधायची आहे. हो माहित आहे मला. ती शाळा बांधून फॅक्टरी बांधणार आणि मुलांच्या भवितव्याची राख रांगोळी करणार. लोकांना रोजगार भेटेल हे तू बोलतोय विकास. मुलांच्या भवितव्यापेक्षा, त्यांच्या शिक्षणापेक्षा ती 1.5 नंबरीची फॅक्टरी तुला महत्वाची वाटते का? अरे याच गावात वाढलायस ना तू, याच शाळेत शिकलास. आता कुठे लोकांची शिक्षणाकडे बघण्याची दृष्टी बदलती. शाळेची आर्थिक घडी आता कुठे नीट बसायला लागली. आणि याच काळात त्या कोण कुठल्या फॅक्टरीवाल्यांच्या नादाला लागून डेव्हलपमेंटच्या नावाखाली सगळा विनाश घडवणार असतो. अण्णा, मला माहित आहे आपल्या गावातील पोरांची तिकडे शाळा द्यायची नाही की नाही. तुम्हाला नाही लागत अण्णा. वरून दबाव आहे मला. मी राजकारणी म्हणून यशस्वी असलो ना, तुमचा शिष्य म्हणून घेतलेला आहे. माझी मला कळलं मी काय करतोय ते. अण्णा, मी मुलांच्या भविष्याचं वाटोळ करतोय का त्यांच्या भविष्य सुधारतोय मला कळलं. अण्णा, तुमचे उपकार लय आहेत माझ्यावर. मुलाला तुम्ही आणलं, त्याला शिक्षण दिलं, मोठं केलं. त्यावेळी कुणी पण नव्हतं माझं, फक्त आम्हाला तुम्ही होत. आता माणसं आहेत, पण तुम्ही लोकांच्या गर्दीत मी एकटा पडलोय. नाही एकटा पडलो. मला वाटतो
माझी चुकी नाही बरं. माझी चुकी नाही. तुमच्या संस्कारात काय सुद्धा दोष नाही. चुकी चुकी कपड्याचे पाणी सुरू वाटले ना. आता दर्दाने मारलेले आहे. ते शक्य नाही. अरे माणूस म्हणून जरी तू मेला असलास तरी माझ्यातल्या शिक्षका तुमची मत आहे आणि मरेपर्यंत राहील. तू तुझं काम कर, मी माझं करेन. हा विकास नवीन कामाला चाललायस ना.